बार्शी टाकळी तालुक्यातील ग्राम गोरव्हा येथील विवाहित महिलेचा काही कारणास्तव घटस्फोट झाला होता। कालांतराने सदर महिलेने मुंबई येथील व्यक्तीसोबत दुसरा विवाह केला असून एका महिन्या अगोदर या महिलेची प्रसूती होऊन तिला गोंडस मुलगी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सकाळी मुंबईहून आलेली महिला ही दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान अचानक आत्महत्या करण्याच्या हेतूने पाण्याच्या टाकीवर चढली। यावेळी शोले सिनेमातील अभिनेता वीरूप्रमाणे अभिनय करीत असताना गावातील नागरिकांना एकाकी जीवाचा थरकाप उडाला। महिला काहीही केल्या खाली उतरण्याच्या तयारीत नव्हती। दुपारपासून गावकरी तथा पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतरही महिला खाली उतरायला तयार नव्हती। अखेर बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले। ही माहिती प्राप्त होताच क्षणाचाही विलंब न करता जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषिकेश तायडे, मयूर कळसकार हे रेस्क्यू साहित्य घेऊन अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले। यावेळी दीपक सदाफळे यांनी बॉडी हॉर्नेक्स 2 व कॅरेबिना डबल फुल वायर रोप घेऊन झुम्मर सोबत पाण्याच्या टाकीवर चढून या महिलेचे समुपदेशन करून विश्वासात घेतले। त्या महिलेला बॉडी हॉर्नेक्स घालून वायर रोपच्या सहाय्याने पॅकअप केले। यावेळी पोलीस कर्मचारी तसेच गावातील युवकांनी तिची समजूत काढण्यासाठी टाकीवर थांबलेले असताना काहीही करून ही महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती। टाकीवरून केव्हाही उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेल याची किंचितच भरवसा नव्हता। मात्र जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी मोठ्या बुद्धिचातुर्याने व कसोशीने प्रयत्न करून महिलेचा विश्वास संपादन करून शेवटी सायंकाळी 6 वाजता पाण्याच्या टाकीवरून सुखरूप खाली उतरविले। तसेच पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान बार्शी टाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे साहेब यांनी फोनवरून माहिती दिली की गोरवा गावामध्ये एका पाण्याच्या टाकीवर एक महिला चढलेली आहे। त्या महिलेला रेस्क्यू करण्यासाठी आपण ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचा। आम्ही लगेच रेस्क्यू साहित्य घेऊन आमचे वाहन घेऊन जीवरक्षक दीपक सदाफळे आणि माझे सहकारी ऋषिकेश तायडे आणि मयूर कळसकार आम्ही 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचलो आणि या ठिकाणी पाहिलं असता 60 ते 70 फूट टाक्याची हाईट आणि त्या टाक्याच्या वरती ही महिला जाऊन बसलेली होती। अंदाजे 25 ते 30 वर्ष वय असलेली महिला ही आत्महत्या करण्याच्या दृष्टीने वर टाक्यामध्ये बसलेली होती। दुपारी अंदाजे 1 ते 1:30 वाजतापासून ही महिला या टाक्यावर गेल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। या ठिकाणी आम्ही या महिलेला काढण्यासाठी समोर एक चॅलेंजेस होते, कारण की 5 शिड्यावरून त्या महिलेला काढण्यासाठी काढताना अचानकपणे उडी मारू नये ही एक या ठिकाणी आम्हाला भीती होती। रेस्क्यू वायर रोप आणि बॉडी हार्नेक्स घेऊन तिला पॅकअप केले आणि वायर रोपचे कव्हरिंग देऊन तिला रोप क्लाइम्बिंग करून शिडीने आम्ही एक एक करत सुखरूप खाली काढले। या ठिकाणी हे रेस्क्यू सक्सेस झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।